नमस्कार मित्रांनो. कधी असे झाले का की तुम्ही कोणाला तरी मनापासून मेसेज केलाय, तासन तास त्यांच्या रिप्लायची वाट बघितली. समोरचा माणूस ऑनलाईन आहे, दुसऱ्यांचे स्टेटस बघतोय, पण तुमच्या सीन करून सोडून दिलाय. किंवा तुम्ही कॉल करताय आणि समोरून बिझी असल्याचे नाटक होते. खूप लागते ना काळजाला. आपल्याला वाटते आपण त्यांच्यासाठी एवढे करतोय आणि हा माणूस आपल्याला कवडीचीही किंमत देत नाही. आपण रडतो, चिडतो, त्यांना जाब विचारतो. पण माहीत आहे का, आपण जेवढे त्यांच्या मागे लागतो तेवढा त्यांचा भाव अजून वाढतो. जेव्हा कोणी आपल्याला इग्नोर करते ना, तेव्हा आपला स्वाभिमान कुठेतरी दुखावला जातो. आपल्याला वाटते आपणच काहीतरी चुकीच्या वागतोय का. आपण सारखे सारखे मेसेज करून स्वतःची किंमत शून्य करून घेतो. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे हा व्हिडिओ तुमचा हरवलेला स्वाभिमान परत मिळवून देण्यासाठी मदत करेल. कारण लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःची किंमत केली नाही तर हे जग तुमची किंमत कधीच करणार नाही. चला तर सुरुवात करूया. नंबर 1, प्रतिक्रिया देणे बंद करा. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला मुद्दाम येऊन इग्नोर करते तेव्हा आपल्याला लगेच राग येतो, वाईट वाटते, किंवा आपण त्यांना वारंवार विचारतो, तू माझ्याशी बोलत का नाहीस. पण अशी प्रतिक्रिया दिली की समोरच्या व्यक्तीला कळते की त्याच्या वागण्याचा आपल्यावरती खूप परिणाम होत आहे. कधी कधी काही लोकांना हेच पाहायचे असते की आपण किती त्रासून जातो, म्हणून अशा वेळी सतत प्रतिक्रिया देण्यापेक्षा थोडे शांत राहणे जास्त चांगले असते. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर दिले नाही, वाद घातले नाही किंवा रडरड केली नाही, तर समोरच्याला कळते की तुम्ही भावनांवरती नियंत्रण ठेवू शकता. तुमची शांतता त्यांना विचार करायला भाग पाडते. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला इग्नोर करते तेव्हा त्यामागे का धावायचे. स्वतःला सांभाळा, शांत राहा आणि तुमचे लक्ष तुमच्या आयुष्यावर आणि कामावरती केंद्रित करा. जे लोक तुमची किंमत ओळखतात ते स्वतःहून तुमच्याकडे परत येतात. नंबर 2, तुम्हीही इग्नोर करायला शिका. कधी कधी एखादी व्यक्ती मुद्दामून आपल्याकडे दुर्लक्ष करते, मेसेजला उत्तर देत नाही किंवा बोलणे टाळते. अशा वेळी आपण वारंवार त्यांच्या मागे लागतो, मेसेज करतो किंवा कारण विचारत राहतो. पण असे केल्याने आपलीच किंमत कमी होते. त्यामुळे अशा परिस्थितीत शांत राहून तसेच वागणे कधी कधी योग्य ठरते. याचा अर्थ अहंकार दाखवणे नाही, तर स्वतःचा सन्मान जपणे आहे. जर त्या व्यक्तीने स्वतःहून बोलायला सुरुवात केली तर नक्की बोला. पण जर ते सतत दुर्लक्ष करत असतील तर त्यांच्या मागे धावू नका. त्याऐवजी तुमचे लक्ष तुमच्या आयुष्यावर, कामावर आणि आनंदावरती ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये व्यस्त राहता आणि सतत उपलब्ध राहत नाही, तेव्हा समोरच्या व्यक्तीला देखील तुमची किंमत समजायला लागते. त्यामुळे कधी कधी समोरच्याला त्याच पद्धतीने उत्तर देणे हेच सर्वात योग्य ठरते. नंबर 3, स्वतःला व्यस्त ठेवा. जेव्हा आपण खूप रिकामे असतो तेव्हा आपले मन सतत त्याच व्यक्तीच्या किंवा परिस्थितीचा विचार करत राहते. मग आपण का इग्नोर केले, त्यांनी असे का केले, ते आपल्याशी का बोलत नाही, असे अनेक प्रश्नांनी मन भरून जाते आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. म्हणून अशा वेळी स्वतःला व्यस्त ठेवणे खूप महत्त्वाचे असते. तुमचे लक्ष दुसरीकडे वळवा. काम करा, अभ्यास करा, एखादा नवीन छंद सुरू करा, पुस्तक वाचा, व्यायाम करा किंवा मित्रांसोबत वेळ घालवा.
जेव्हा तुमचे आयुष्य कामांनी आणि चांगल्या गोष्टींनी भरलेले असते तेव्हा तुम्हाला कोणाच्या दुर्लक्षाचा तितका त्रास होत नाही, उलट तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होता. व्यस्त राहिल्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढतो आणि तुम्हाला जाणवते की तुमचे आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती फिरत नाही. हळूहळू तुम्ही स्वतःच्या आनंदावरती लक्ष देऊ लागता आणि इतरांवरती अवलंबून राहण्याची गरज कमी होते. त्यामुळे आयुष्यात नेहमी स्वतःला काही ना काही चांगल्या आणि उपयोगी कामात गुंतवून ठेवणे हेच सर्वात चांगले आणि शहाणपणाचे पाऊल ठरते. नंबर 4, सोशल मीडियाचा हुशारीने वापर करा. आजकाल सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा मोठा भाग झाला आहे. पण अनेक वेळा जेव्हा कोणी आपल्याला इग्नोर करते किंवा आपल्याला वाईट वाटते तेव्हा काही लोक सोशल मीडियावर दुःखी स्टेटस, उदास गाणी किंवा भावनिक पोस्ट टाकतात. असे केल्याने लोकांना तुमचा त्रास दिसतो व त्यातून काही फायदा होत नाही. उलट काही लोक त्याची मजा घेतात किंवा तुमची कमजोरी समजतात. म्हणून सोशल मीडियाचा वापर नेहमी हुशारीने करायला हवा. त्यावर नकारात्मक गोष्टी दाखवण्यापेक्षा तुमच्या आयुष्यातील चांगले आणि आनंदाचे क्षण शेअर करा. लक्षात ठेवा, सोशल मीडिया हा तुमच्या आयुष्याचे दुखणे दाखवण्यासाठी नाही, तर तुमच्या सकारात्मक आणि आनंदी बाजू दाखवण्यासाठी वापरला तरच तो तुमच्यासाठी खरंच उपयोगी ठरेल. नंबर 5, त्यांच्याकडे लक्ष देणे सोडा. कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीला खूप जास्त महत्त्व देतो. सतत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांना मेसेज करतो, त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो. हळूहळू त्या व्यक्तीला त्याची सवय लागते. त्यांना वाटायला लागते की आपण नेहमीच त्यांच्या मागे असणार. त्यामुळे ते आपल्याकडे दुर्लक्ष करू लागतात किंवा आपली किंमत कमी समजू लागतात. म्हणून अशा वेळी थोडे थांबणे आणि त्यांच्याकडे जास्त लक्ष देणे कमी करणे खूप गरजेचे असते. याचा अर्थ रागाने वागणे नाही, तर स्वतःचा सन्मान जपणे आहे. सतत त्यांच्या भोवती फिरण्यापेक्षा तुमचे लक्ष तुमच्या आयुष्यावर, कामावर आणि आनंदावर द्या. जेव्हा तुम्ही त्यांना आधीसारखे अटेन्शन देणे थांबवता तेव्हा त्यांना हळूहळू जाणवते की तुमचे महत्त्व किती आहे. कधीकधी लोकांना एखाद्या गोष्टीची किंमत तेव्हा कळते जेव्हा ती गोष्ट त्यांना सहज मिळणे बंद होते. त्यामुळे स्वतःची किंमत टिकून ठेवण्यासाठी प्रत्येकाला सारखे लक्ष देण्यापेक्षा योग्य अंतर ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. नंबर 6, स्वतःमध्ये सकारात्मक बदल करा. जेव्हा कोणी आपल्याला इग्नोर करते किंवा आपल्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा अनेक लोक निराश होतात आणि स्वतःला दोष देऊ लागतात. पण अशा वेळी दुःखी बसण्यापेक्षा स्वतःमध्ये चांगले बदल करण्याचा विचार करणे जास्त योग्य असते. स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम करा. उदाहरणार्थ, तुमच्या फिटनेसकडे लक्ष द्या, नियमित व्यायाम करा, तुमचे लूक सुधारण्यासाठी प्रयत्न करा आणि नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा. तसेच तुमच्या शिक्षणावर, कामावर किंवा करिअरवरती लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही स्वतःला सुधारण्यासाठी मेहनत घेता तेव्हा हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढू लागतो. तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटू लागते आणि तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा वेळी लोक देखील तुमच्याकडे वेगळ्या आणि आदराने पाहू लागतात. लक्षात ठेवा, इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये चांगले बदल करणे हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये प्रगती करता आणि आयुष्यात पुढे जाता तेव्हा ज्यांनी तुम्हाला इग्नोर केले त्यांनाही तुमची किंमत कळू लागते. म्हणून नेहमी स्वतःला अधिक चांगले बनवण्यावर लक्ष केंद्रित करा. नंबर 7, अनेक वेळा आपण आपले संपूर्ण लक्ष एका व्यक्तीवरच केंद्रित करतो. त्या व्यक्तीशी बोलणे, भेटणे किंवा वेळ घालवणे हेच आपल्यासाठी सगळे काही बनते. पण जर ती व्यक्ती आपल्याला
इग्नोर करू लागली तर आपल्याला खूप एकटे आणि दुःखी वाटू लागते. म्हणून आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती मर्यादित ठेवणे योग्य नाही. त्याऐवजी नवीन लोकांना भेटा, नवीन मित्र बनवा आणि समाजात मिसळण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या लोकांशी ओळख झाली की आपल्याला नवीन विचार, अनुभव आणि आनंद मिळतो. मित्रांसोबत गप्पा मारणे, एकत्र वेळ घालवणे किंवा एखादी छोटी सहल करणे यामुळे मन हलके होते आणि आयुष्य अधिक आनंदी वाटू लागते. यामुळे तुम्हाला जाणवते की तुमच्या आयुष्यात चांगल्या लोकांची कमतरता नाही. त्यामुळे नेहमी स्वतःला नवीन लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करा. आयुष्य मोठं आहे आणि त्यात चांगले मित्र असतील तर प्रत्येक क्षण अधिक सुंदर आणि आनंदी बनतो. नंबर 8, कधीही अवेलेबल राहू नका. अनेक लोकांची सवय असते की कोणीतरी मेसेज केला किंवा फोन केला की लगेच त्याला उत्तर द्यायचे. कधी कधी हे ठीक नसते. पण जर आपण नेहमीच लगेच उपलब्ध राहिलो तर समोरच्या व्यक्तीला वाटू लागते की आपल्याकडे दुसरे काही काम नाही. त्यामुळे ते आपल्या वेळेची आणि महत्त्वाची तितकी कदर करत नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळी लगेच उत्तर देण्याची घाई करू नका. थोडा वेळ घेऊन शांतपणे उत्तर द्या. याचा अर्थ असा नाही की आपण मुद्दाम दुर्लक्ष करत आहोत, पण यामुळे समोरच्याला समजते की तुमचेही स्वतःचे आयुष्य आहे, तुमची कामे आहेत आणि तुमचेही प्राधान्यक्रम आहे. जेव्हा लोकांना हे कळते तेव्हा ते तुमच्या वेळेच्या आणि उपस्थितीचा आदर करतात. तसेच तुम्हालाही तुमच्या कामावर, कुटुंबावर आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष देण्यासाठी वेळ मिळतो. नेहमी लक्षात ठेवा, स्वतःचा वेळ आणि ऊर्जा जपणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रत्येक वेळी लगेच उपलब्ध राहण्यापेक्षा योग्य वेळ आणि शांतपणे उत्तर देणे हीच अधिक शहाणपणाची गोष्ट आहे. नंबर 9, तुमची गुप्तता राखा. आपल्या आयुष्यात काय चालले, आपण काय विचार करतो, कोणाशी बोलतो किंवा काय योजना करतो, हे सगळे प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. अनेक वेळा काही लोक आपल्या प्रत्येक गोष्टींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, पण सगळे उघडपणे सांगितले की लोक आपल्याला खूप सहज समजू लागतात. त्यामुळे थोडे स्वतःचे आयुष्य स्वतःपुरते ठेवणेही महत्त्वाचे असते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांपासून दूर राहा, पण प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगण्याची सवय टाळा. जेव्हा तुम्ही थोडे शांत आणि संयमी राहता तेव्हा लोकांना तुमच्याबद्दल उत्सुकता वाटते. त्यांना वाटते की तुमच्या आयुष्यात काही खास चालू आहे. त्यामुळे ते तुम्हाला अधिक गंभीरपणे घेतात आणि तुमच्याबद्दल आदरही वाढतो. शिवाय प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगितली की काही लोक त्याच्या चुकीचा अर्थ काढू शकतात किंवा त्याचा फायदा घेऊ शकतात. म्हणून कधी कधी कमी बोलणे आणि आवश्यक तेवढेच सांगणे हेच शहाणपणाचे लक्षण असते. त्यामुळे तुमच्या आयुष्य, तुमचे विचार आणि तुमच्या योजना यापैकी काही गोष्टी स्वतःपुरतेच ठेवल्या तर तेच तुमच्यासाठी अधिक चांगले ठरते. नंबर 10, स्वाभिमान सर्वात वर ठेवा. आयुष्यात स्वाभिमान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणे. जर एखादी व्यक्ती वारंवार तुम्हाला कमी लेखत असेल, तुमच्याशी वाईट वागत असेल किंवा मुद्दामून तुम्हाला इग्नोर करत असेल तर अशा व्यक्तीच्या मागे सतत धावणे योग्य नाही. अनेक वेळा आपण नाता टिकवण्यासाठी खूप सहन करतो, पण त्यामुळे आपला स्वाभिमान दुखावला जातो. लक्षात ठेवा, कोणत्याही नात्यापेक्षा स्वतःचा सन्मान जास्त महत्त्वाचा असतो. जे लोक तुमची कदर करत नाहीत त्यांना जबरदस्तीने आपल्या आयुष्यात ठेवण्याची गरज नाही. कधी कधी अशा लोकांपासून थोडे दूर राहणे हेच योग्य ठरते. जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान जपता तेव्हा लोकही तुमच्याकडे आदराने पाहू लागतात. स्वतःची किंमत ओळखणारा माणूस कधीच कोणाच्या मागे विनाकारण धावत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की तुमचे मन,
तुमचा सन्मान आणि तुमचा आत्मविश्वास हे सर्वात महत्त्वाचे आहे. जो माणूस तुम्हाला समजून घेतो, आदर देतो आणि तुमची किंमत ओळखतो, त्यालाच तुमच्या आयुष्यात जागा द्या. बाकी लोकांपासून योग्य अंतर ठेवणे हेच खऱ्या अर्थाने स्वतःचा स्वाभिमान जपणे आहे. जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना आणि परिवाराला शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.